महत्वाचा प्रश्न. या संपूर्ण सर्व्हे मधला 21 क्रमांकाचा आपला प्रश्न असणार आहे. कुठल्याही आघाडीला बहुमत न मिळाल्यास किंग मेकर कोण ठरू शकतं, या पद्धतीचा हा प्रश्न होता. काय आकडेवारी सांगते संदीप? आपण बघतोय कुठल्याही आघाडीला बहुमत न मिळाल्यास किंग मेकर कोण ठरू शकतं, ही महत्वाची बातमी आपण बघतोय. महत्वाचा हा प्रश्न आहे. अपक्ष 45, छोटे पक्ष 30, सांगता येत नाही 25%. अजून जरांगे पाटील उमेदवार देणार का, विधानसभा निवडणुका लढवणार का, हे अजून ठरलेलं नाहीये. ते कुणाला पाठिंबा देतात हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. आणि या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर कुठल्याही आघाडीला बहुमत न मिळाल्यास अपक्ष असतील, छोटे पक्ष असतील, यांना 45% अपक्ष, तर छोट्या पक्षांना 30%, आणि सांगता येत नाही असं 25% लोकांचं मत आहे. या सगळ्यामध्ये आपण बघूयात आपल्यासोबत भाजपचे विश्वास पाठक जी सुद्धा आहेत. पाठक सर, या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर म्हणजे महायुतीच्या बाजूने किंवा महाविकास आघाडीच्या बाजूने संमिश्र ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला पाहायला मिळतात. नाही, संमिश्र म्हणण्यापेक्षा सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी वाटतात. आता जसं सिंगल लार्जेस्ट पार्टी कोण, तर भारतीय जनता पार्टी 42% 45% म्हटलं आहे. आणि दुसरं कोण, एकनाथ शिंदे गट. बरोबर. मग हे जर आपण प्रपोर्शन घेतलं तर 288 पैकी 180च्या वर जागा आम्हाला मिळतातच आहे. आपण अजितदादांचं ऍड केलंच नाही. याचा अर्थ आज जे आम्ही 200च्या वर आहे, 200च्या वर जातोच आहे. बरोबर. त्यामुळे मग हंग असेंब्ली आली